माना जितापूर नागोली परिसरात वाघाची दहशत। शेतकऱ्यांनी व मजुरांनी शेतावर जाणे केले बंद। वाघ म्हटलं की मोठमोठ्याच्या अंगाला शहारे आणण्याची घटना आहे। हीच घटना जितापूर परिसरात शेतातून वाघ जाताना अनेक शेतकऱ्यांनी व रखवालींनी पाहिली। या अगोदर वन्य प्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्याचे चित्र परिसरात दिसत आहे। याला आणखी भर म्हणजे परिसरात हा वाघाचा वावर असल्याने शेतकरी हा भयभीत झाला असून आजूबाजूच्या शेतावर शेतकरी व मजूर हा फिरूनही न पाहिल्यामुळे वन्य प्राणी आता मात्र जास्त नासाडी करीत असल्याचे चित्र माना परिसरात दिसत असून या संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र हा वाघ नसून तरस जातीचा एक प्राणी आहे या वृत्ताला फेटाळले आहे। संपूर्ण मिळालेल्या माहितीनुसार जितापूर खेडकर माना व नागोली शिवारात वाघ दिसल्याची घटना 2 दिवस अगोदर वाऱ्यासारखी पसरली। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता माना परिसरातील शेतकऱ्यांनी व मजुरांनी आपल्या शेतावर काम करण्यासाठी जाणे सुद्धा बंद केले। या घटनेची माहिती मूर्तिजापूर येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांना देऊन या वाघांवर नियंत्रण ठेवण्याची कारवाई करावी असे प्रतिपादन सुद्धा शेतकऱ्यांनी केले। मात्र जामठी बुद्रुक मंडळात येणाऱ्या जितापूर खेडकर व नागोली परिसरात सकाळी 6 ते 7 वाजताच्या सुमारास जितापूर येथून नागोलीकडे जाताना शेतकऱ्यांना वाघ हा दिसला। अशा प्रकारची माहिती नागठाणा ग्राम महसूल अधिकाऱ्यांना येथील शेतकऱ्यांनी दिली। ग्राम महसूल अधिकारी यांनी या संबंधित अहवाल मूर्तिजापूर येथील तहसीलदार शिल्पा बोबडे यांना दिला। या बाबीची दखल घेत तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सहाय्यक वनरक्षक अकोला व वनपरिक्षेत्र अधिकारी मूर्तिजापूर यांना पत्र देऊन नियमानुसार कारवाई करावी व तो अहवाल कार्यालयात सादर करावा असे आदेश दिले। दिसलेला वाघ ही सत्य परिस्थिती आहे की कुणी चोरटे शेतात जाऊ नये म्हणून ही अफवा आहे, यावर शेतकरी व शेतमजूर हा चिंतित असून वन विभागाने व या संबंधित अधिकाऱ्यांनी यावर सखोल चौकशी करून शेतकऱ्यांच्या मनातील भय हा काढून टाकावा अशी मागणी परिसरात होत आहे।